श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुनाथाय नमः. ओंकार स्वरूप श्री गणेशा, सिद्धिबुद्धीच्या रे ईशा, प्रथम पूज्य श्री परमेशा, वंदन तुझे चरणास. मी बालक मूळ अज्ञानी, अशुद्ध अबुद्ध माझी वाणी, मी न पंडित वा विद्वानी, साधा भोळा भाविक मी. तू भक्ताची राखसी लाज, हे ओळखून विनवतो आज. हे लेखन माझे सहज पूर्णत्वास जाऊ दे. अधिक मास महात्म्य थोर लक्ष्मीनारायण संवाद, सरोवर त्यातील बोध मौतिके सादर करतो श्रोतिया कारणे. लक्ष्मी पुसे जनार्दनास, स्वामी सांगावे आता मजसी, कोणत्या व्रत साधनेसी स्त्री वर्गाते आचरावे. मलिनता ती स्त्री देहास, पवित्र कोणी न म्हणे तियस, जन्म घेऊन तिच्या कुशीस कुणी न तिथे वंदिती. स्त्री देहाचं सातक व्हावया, कोणते कर्म लागे कराया, का लागे कोठे जावया, पुण्यप्राप्ती कारणे. तेव्हा सांगते नारायण, स्त्रियांचा एकच धर्म जाण, स्त्रियते पतिविन अन्य नाही दुसरे दैवत. जन्मभरी जरी वाचले पुराण, केले पूजा पाठ साधन, तरी ते फोल एक जाण, पती सेवा वाचून. पतिवचनाचा आदर करावा, नित्य पतीची सेवा करावी. एक पती वाचून न करावा विचार कधी कुणाचा, पती दैवत ते पत्नीसह पाळावे, त्याच्या आज्ञेसह सेवा करून त्याचे खास मर्जी नित्य राखावी. स्त्री असून जी पतिव्रता, जी जगी पावे श्रेष्ठता, ह्याचे दाखले पुराणी शोधता सापडतात ते बहु. अनुसूया, सावित्री, सीता, जमदग्नी, भार्या, रेणुका माता, लोकमुद्रा, पतिव्रता, आठविता पापनासते. अनुसूया जी की त्रिदेवांचं, सावित्री यमराजास, सीता राहते वनवासाते, कारण एका पतिव्रता. जी पती आज्ञेचे पालन करी, तीच मानावी थोर नारी. पती वाचून दुजा मनी न धुवी, तीच खरी पतिव्रता. पतीची जी न आज्ञा पाळी, शब्द तयाचा ना सांभाळी, हवे नको न पाहे बाळी, ती कैसी पतिव्रता. तहान लागता न दे पाणी, भोजना ना दे पात्रे वाढुनी, वासना कामना न पूर्वी झणी, ती कैसी पतिव्रता. पतिव्रतेचा धर्म पाळता काय घडतसे अद्भुतता, ते विषयी एक कथा आता श्रोतेजन ती ऐका हो. काश्मीर प्रांती एक नगर, नाव त्याचे धर्मपूर, तेथे राही एक विप्रवर, नाव त्याचे धर्मशर्मा. अग्निहोत्री तो धर्मपरायण, वाची वेदशास्त्र पुराण, त्रिकाल करी संध्या स्नान, होता ईश्वरनिष्ठ तो. सुशीला नामे पत्नी त्याची, होती निर्मळ शुद्ध मनाची, आज्ञा न कधी उल्लंघे त्याची, पतिव्रता ती होती. अनुरूप दोघे परस्परा, आनंद नव्हता परी घरा, संतान नव्हते त्याचे उद्रा, कुलोद्धारक कुलवंत. वसंत ऋतू उष्ण मास, लक्ष्मण दोघे आले स्नानास, नव्हते कोणीही आसपास, उतरले दोघे जळात. जळी करिता जलक्रीडेसी, काम जागला विप्रमनास, तो म्हणे निज भार्येस, रती सुखास भोगवी. तव पत्नी म्हणे सुशीला, स्थळ वेळेचे भान मनाला, काय मागता पतिव्रतेला, स्थान उचित हे नव्हे. अहो सूर्य आला माथ्यावर, त्यात ते पवित्र गंगा तीर, येथे नको अधर्म आचार, चला घरी जाऊया. परिपती झाला कामातुर, मनी उठला काम विकार, तिथे ओढिता सत्वर जवळ आपुल्या झाला. स्थळ काळ वेळ जरीही अनुरूप नव्हती, तरीही शब्द पतीचा मोडता नाही आला पतिव्रतेला. पूर्वीत पतीची कामना झाली तेथे ती लग्न, विधिलिखित विचित्र पाहणा, गर्भ राहिला तेथेच. पूर्ण होता 9 मासास, जन्म देखती झाली बालकास, 2 बालके झाली तीस, दोघेही पुत्र ते. जन कुणी आश्चर्य करीती, कुणा वाटे नवलाई मोठी, वय गाठीत असता साठी, पुत्र झाले 2 ते. कुणी नित्येची निंदा करीती, कुणी तिची स्तुती करीती, कुणी भाग्यवान मानिती पतिव्रते सुशीलेस. 12वे दिनी नामकरण केले द्विपुत्रांचे जाण, शरद आणि शंतनू 2 नावे ठेवली पुत्रांची. पुत्र जन्मताच उदरी, हर्षित झाली सुशीला अंतरी, धन्य धन्य मी झाले संसारी, मातृत्व पदा पावले, स्त्री जन्माची सार्थकता होते मातृत्व लाभता. वांजटे पण नको भगवंता, स्त्री जन्म ते कदाही. पुत्र हळूहळू वाढू लागले, 5 वर्षीय दोघे झाले, तेव्हा विपरीत घडले, अंगी दाह पेटला दोघांही त्या कुमारांची. लाही लाही होई अंगाची, व्याधी हे तप्त देहाची, दोन्ही पुत्र जाळत असे. म्हणाल याचे काय कारण, तरी जळांत गैरवर्तन, मंगळ जळी अमंगलतेनं, अविचार होता तो घडला, ते पाप फळा येऊन जाळी तसे त्यांचे तन. तापे तप्त संतान पाहून दुःख होतसे अंतरी, नाना प्रकार करीती माता पिता त्यावर, परीन लागू पडे उपचार, ताप देहीचा थांबेना, नाना औषधी उपाय नाना, दिले लावले चंदन दोघांना, तरीही दाह शांत होईना. बालतनू होरपळे, माता पिता शोक करीत, म्हणती कैसे हे कमलापती, पुत्र दिलेसे आयुष्य शेवटी, वरी दुःख हे काय. पुत्रांची होळी पाहून कैसे शांत
राहील मन भक्तवत्सला तू धावून करी काही किमया रे. कोणी सांगती पूजा व्रत, कोणी औषधी काढे देत, कुणी म्हणे उभे जलात दोघांचे रे करावे. उपाय केले नवस बोलले, जो जे सांगेल ते ते केले, परी ना आरोग्यता लाभले. दोन्ही पुत्र विप्रांचे. वार्ता पसरली नगरात, लोक येती घराप्रत, पाहती पुत्रांचे देह तप्त, पुन्हा डोळा ये पाणी. देव ऋषी झाले, ज्योतिषी झाले, अंगारे दुपारे बहु दिले, परी देहाचा ताप न हले, जीव कष्टावला अति. तव ती वार्ता श्रुत नृपास झाली एके समयास, तोही जाऊन समक्ष पाहुनिया येत असे. दुःख पाहुनी कुमारांचे, कळवळले मन राजाचे, निवारण करील तापाचे, शोधे ऐसा धन्वंतरी. राये शोध केला बहुत, परी न मिळे कोणी तेथे, दूत पाठवले पंचक्रोशीत, तेही आले मागुती. राजे धरी श्रीहरी चरण, म्हणे देवा हे काय कारण, कोवळी तनू ऐसी जाळून काय होई समाधान. कृपा मेघ तू होऊन करावे अमृत सिंचन, जेणे देहा शांती होऊन सुखावती पुत्रते. ऐसी प्रार्थना राय करता, गालव ऋषी झाले येता, पदवंदन ऋषी श्रेष्ठा सन्मानिला आदरे. वाद्यपूजा दुग्ध फळे वस्त्र तेही दान दिले, हात जोडून नृप बोले स्वामी एक विज्ञापना. मम नगरीत एक विपरीत आहे दुर्घटना घटित, विप्रपुत्र दोन्ही तप्त देहाग्नीत पोळती. बहु केली उपाय योजना दिल्या औषधीही नाना, परीना आरोग्य पुत्रांना कशानेही लाभते. माता पिता शोक करी, रात्रंदिन अश्रू ढाळी, पुत्र कोवळे ते जळती, देहाग्नीत सन्मुख, मजही ना ते पहावे डोळा. म्हणून तुम्हाला प्रश्न केला, उपाय काही सांगा याला कृपावंत होऊनी. तव ऋषीवरे काय केले, क्षणभर त्यांनी डोळे मिटले, तापाचे त्या कारण कळले, गर्भधारणा अमंगल, उशाप नाही ऐसा शाप नाही, उपाय नाही ऐसी व्याधी नाही, पुण्य पुढे न पाप राही, हे तो ऋषी जाणती. धीर देऊनी नृपाशात, गालव ऋषी म्हणती तयास, एक उपाय आहे यास करून या पाहावा. असेल जरी का पतिव्रता, तिच्या हस्ते उदक शिंपता, लाभेल पुत्र आरोग्यता, दाह शांत होईल. उपाय ऐकून या कानी राजा हर्षित झाला मनी. तो म्हणे सत्वर शोधून आणेन ऐसी पतिव्रता. मग डांगोरा पिटला नगरात, असेल जी पतिव्रता श्रेष्ठ, तिने येऊन या बाळकाप्रती अमृत सिंचन करावे, तरी आरोग्यता लाभेल, दाह शांत होईल, व्याधीमुक्ती होईल. देह दोन्ही पुत्रांचा, राजभार्य सहित नगरीच्या नारी समस्त, जाणती पतिव्रता श्रेष्ठ, खरी कोण ते अंतरी. इतके स्त्रिया असून नगरी पुढे येईना एकही नारी, हे पाहुण क्षणभरी अंतरी. राजचकित झाला, राजा म्हणे मनोमानसी, काय पतिव्रता न नगरीसी, जी आचरे पतिव्रता धर्मासी. ऐसी नारी एकही, राजा ऐसा असता चिंतित, तोच घडे एक अद्भुत. एक भिल्लीन आली नगरात, काष्टभारा विकावया, तिचं श्रुत झाले बाजारात. नृप पाहे पतिव्रतेची वाट, आरोग्य प्राप्ती कुमारात व्हावया कारणी ती. नगरी विस्तारली चहूबाजूंनी, परी पतिव्रता नाही कुणी, जी मुक्त करेल दोन्ही पुत्र विप्र वराचे. ते नगर वार्ता होता श्रुत, भिल्लीने गेली दरबाराप्रत, जाऊनी भेटली नृपाप्रत. म्हणे काय चिंती ते, नृपे कथिली सर्व वृत्तांत. म्हणे तू पतिव्रता श्रेष्ठ असशील तरी ते सत्य आता करून दाखवी. ती विनम्र भावे झाली बोलता, पतिव्रतेची धर्मनीती मी न जाणते नृपापरी ती, प्रयत्न पाहीन करून रे. नृपे दूतास पाठविले, विप्र परिवारा बोलविले, गावीचे लोकही जमले पहावया दरबारी. हाती घेऊन उदक झाली भिल्लीने उभी समोरी, पुत्र समोर मान पसरी, पदर तो तिच्या पुढे, उदके घेऊन हातात. भिल्लीनं काय बोलत, म्हणे मी आजवरी असत्य काय नाही कधी बोलले, पतीस मानून परमेश्वरा सेवा केली निरंतर, परपुरुषाचा मनी विचार नाही कधी तो केला. हे जरी मान्य त्या ईश्वरा, तरी बोल तो खरा करावा, बाळांची तनू शांत करा, शेषशायी श्रीरंगा. ऐसे म्हणून ती भिल्लीने डोळे मिटून करी सिंचन, तो चमत्कार आला घडून, ताप शांत झाला. पुत्रासहित विप्र दंपती भिल्लिनीचे चरण धरती, धन्य धन्य पतिव्रता म्हणती, उपस्थित लोक ते. अंगीचा ताप होता शांत, कुमार झाले आनंदित, कुणी मुखे बोटे घालले तर कुणी डोळा ये पाणी. नृपासहित नगरजन भिल्लिनीचे धरती चरण, आणि आशीर्वाद घेऊन धन्य मानिती स्वतःला. ऐसा चमत्कार देखुनी जय जयकार गरजती जन, वस्त्रालंकार देऊन भूषण, गौरविली ती पतिव्रता. धन आणिक धान्य राशी, जय जयकार गरजती जन, वस्त्रालंकार देऊन भूषण, गौरविली ती पतिव्रता. धन आणिक धान्य राशी देता झाला नृप देयसी, वरी एका ग्रामासी देता झाला आंदन. दर्शन घेऊन पतिव्रतेचे, सन्मानून सौभाग्य तिचे,
हर्षे बोले नृप तो वाचे धन्य पतिव्रता थोर तू. मग नृपे त्या कुमारांप्रती वस्त्र अलंकार दे संपत्ती म्हणे माझी प्रजा शेवटी बाळे आहेत माझीच. ऐसे हे पतिव्रता आख्यान लक्ष्मीस सांगे जे नारायण ते तुम्हास्तव पुनर्निवेदन केले या अध्यायी. आता या कथेमधून उचित मतितार्थ घ्या जाणून पतिविना अन्य कोणी देव नाही पत्नीस पती मानून परमेश्वर सेवा तयाची करा सुंदर तोच तुमचा नारायण तुम्ही लक्ष्मी तयाच्या सकला धर्मा माझी धर्म श्रेष्ठ पती सेवा धर्म हे अंतरी जाण वर्म सदाचार घडो सदा पती आज्ञेचे पालन तेची नारीस देव पूजन पत्नी धर्म तो पाळता आण साधन काही न लागे पती सेवेने लाभे पुण्य पती सेवेने देव दर्शन पती सेवे तोषे भगवान मोक्ष सदना नेतसे म्हणून एक विज्ञापना तुम्ही आहे सकल जना उचित करून आचरणा स्वहितास साधावे. स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचा संमत गोविंद तने विचित अष्टविंशोत्तमोऽध्याय गौडः इति अधिक मास महात्म्य अष्टविंशोत्तमोऽध्यायः समाप्तः.